हॅलो गाईज, तुम्हाला हेअर ब्युटी आणि मेकअप इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं करिअर करायचं आहे का? किंवा तुम्हाला हेअर ब्युटी आणि मेकअप इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक चांगली ओळख तयार करायची आहे का? ॲक्च्युली बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच लोकांना या इंडस्ट्रीमध्ये येण्याची इच्छा भरपूर असते, पण अपुऱ्या ट्रेनिंगमुळे किंवा आज प्रॉपर मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आज लोकं या इंडस्ट्रीमध्ये येतच नाहीत किंवा येऊन कोर्सेस अर्धवट सोडतात. तर आता पॅशन इंटरनॅशनल कॉलेज ऑफ हेअर ब्युटी अँड मेकअपमध्ये आम्ही हेअर ब्युटी, मेकअप आणि सलून मॅनेजमेंटचे वेगवेगळे कोर्सेस चालू केलेले आहेत. आणि एवढंच नाही तर आम्ही तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन देतो आणि प्रॉपर ट्रेन करून एक यशस्वी प्रोफेशनल बनण्यासाठी आज हेल्प करतो. आता आमच्या अकॅडमीमधून आत्तापर्यंत 500हून अधिक मुलं आज पासआउट झालेली आहेत आणि ते आज यशस्वीरित्या इंडस्ट्रीमध्ये कामं करतायत, स्वतःची सलॉन्स ओपन केली आहेत, कुठे जॉब्स करतायत. तर आता आम्ही पॅशन इंटरनॅशनल कॉलेज ऑफ हेअर ब्युटी अँड मेकअप तुमच्यासाठी आज पनवेलमध्ये घेऊन आलेलो आहेत. पनवेलमध्ये आम्ही आमची नवीन ब्रांच ओपन करतो आहे. तर ज्याला कोणाला ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल किंवा ज्याला कोणाला याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा आणि आमच्याकडून सगळ्या कोर्सेसचे डिटेल्स घ्या. पॅशन इंटरनॅशनल कॉलेजमध्ये आम्ही नुसते हेअर ब्युटी आणि मेकअपचेच कोर्सेस नाहीत, त्याच्यामध्ये आम्ही सलॉन मॅनेजमेंटचे पण कोर्सेस इंट्रोड्यूस केलेले आहेत. सलॉन मॅनेजमेंटचा कोर्स इंट्रोड्यूस करण्याचं कारण असं आहे की बरेच लोकं सलॉन चालू करतात, ब्युटी पार्लर चालू करतात, पण ते कसं चालवायचं त्यांना बऱ्याच वेळा माहिती नसतं. तर त्याच्यामुळे आम्ही हा सलॉन मॅनेजमेंटचा कोर्स याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला आहे. ह्याच्यामुळे तुम्हाला आज कसं चालवायचं सलॉन, कसं त्याचं मार्केटिंग करायचं, कशी ॲडव्हर्टाइजमेंट करायची, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काय आहे, लोन्स कशी घ्यायची, इंटिरियर कसं करायचं, काय करायचं, ह्याचं सगळं मार्गदर्शन तुम्हाला आम्ही देतो. आणि तुमचा बिझनेस आज 5 टाइम्स 10 टाइम्स कसा मल्टिप्लाय करायचा ह्याचं आम्ही तुम्हाला जास्ती मार्गदर्शन देतो. ज्याला कोणाला हाही कोर्स करायचा असेल त्यांनी आमच्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्या आणि एक उत्तम करिअर तुमचं स्वतःचं बनवा. थँक्यू व्हेरी मच.